भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी पडझड। प्री ओपनिंगलाच सेन्सेक्स 3,900 अंकांनी कोसळला। निफ्टीत सुद्धा 1,100 अंकांची घसरण। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचे परिणाम। भाजपच्या मंत्र्यांकडून एकनाथ शिंदे यांचा आणखी एक निर्णय रद्द। साताऱ्यातील कोयना बॅकवॉटरमधील मुनावळे आंतरराष्ट्रीय जलपर्यटन प्रकल्पाला वनमंत्र्यांची स्थगिती। शिंदे नाईक वाद शिगेला। चंद्रपुरात भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर। भाजपच्या वर्धापन दिनी सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवारांचे स्वतंत्र कार्यक्रम, तर भाजपची काँग्रेस होऊ देऊ नका, फडणवीसांच्या कानपिचक्या। पक्षात जातीचे सेल उघडणे ही मोठी चूकच। बावनकुळेंनी तसं करू नये। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा परखड सल्ला। सर्व जातींना पक्षासोबत जोडण्यासाठी सेल घडल्या, मात्र जाती जुळल्याच नाहीत, गडकरींचं वक्तव्य। एकनाथ खडसे गिरीश महाजन वादात वकील गुणरत्न सदावर्तेंची उडी। माफी मागा नाहीतर राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार दाखल करणार, खडसेंना इशारा। तर महाजनांचे महिला IAS अधिकाऱ्यांशी संबंध, खडसेंच्या आरोपांमुळे वाद। पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील महिला मृत्यू प्रकरणामध्ये आज चौकशी अहवाल सरकारकडे सादर होण्याची शक्यता। अहवालात नेमकं काय असणार? रुग्णालय प्रशासनावर कारवाई होणार का? पाहणं महत्त्वाचं। प्रशांत कोरटकर यांच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सुनावणी। जामीन मिळणार की पुन्हा कोठडीत वाढ होणार याकडे लक्ष। मागच्या 11 दिवसांपासून कोरटकर अटकेत। मुंबईच्या CSMT स्टेशनवरील कॅन्टीन कर्मचाऱ्याचा तिकीट घोटाळा। बनावट सही शिक्क्यांसह रेल्वे अधिकाऱ्यांशी साटालोट करून आरक्षित तिकिटाचा घोटाळा। प्रवाशाच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक। मंदिराबाहेर खेळत असताना अंगावर झाड पडल्यानं 3.5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू। वर्ध्याच्या आर्वीतील घटनेमुळे गावात हळहळ।